नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य विचारात घेतलेले होते. त्यामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य आपण विचारात घेतलेले होते. तर या लेक्चरला आपण व्यवस्थापनाचे चौथे महत्त्वाचे कार्य ते म्हणजे निर्देशन हे विचारात घेणार आहोत. यामध्ये निर्देशन हे कार्य विचारात घेण्यापूर्वी आपण थोडक्यात निर्देशन हे नेमके कोणते कार्य करते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे लक्षात घ्या की आपण नियोजनामध्ये बघितलेलं होतं की नियोजन हे व्यवसाय संस्थेचं ध्येय व उद्दिष्ट ठरविते व ते ध्येय व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्ग आखून देण्याचं काम नियोजन हे करत असतं. त्याचबरोबर संघटन हे जे काही ठरवलेली उद्दिष्ट आहेत किंवा ध्येय आहेत ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्याचे गट करतात आणि ते कार्य योग्य विभागाकडे योग्य जबाबदारीसह देत असतात आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधत असतात. म्हणजे संघटन हे त्या दृष्टीने कार्य करत असतं. त्याचबरोबर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये दिलेले जे काही कार्य आहेत ते कार्य कशा पद्धतीने पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची पात्रता असणारे किंवा कौशल्य प्राप्त असणारे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांची निवड नियुक्ती करण्याचं कार्य कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केलेलं आहे. म्हणजे बघा, नियोजनामध्ये व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे, तर संघटनामध्ये ते उद्दिष्ट किंवा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्याचे गट केलेले आहेत आणि ते कार्य योग्य रीतीने करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये कर्मचाऱ्यांची निवड करण्याचं काम कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे होत असतं. त्यानंतर निर्देशन हे काय काम करतं बघा, लक्षात घ्या की आपण निर्देशनाला संचालन असे म्हणतो. जर कोणी विचारलं की निर्देशनाला पर्यायी शब्द काय आहे, तर आपण त्याला पर्यायी शब्द संचालन म्हणू. यामध्ये निर्देशन हे काय करतं लक्षात घ्या की निर्देशन हे जे काही ठरवलेली उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, म्हणजे जे काही कार्य अगोदर ठरवलेले आहेत ते कार्य योग्य रीतीने पार पडते किंवा नाही हे पाहण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. म्हणजे बघा, निर्देशन हे अशा प्रकारचं कार्य आहे की ज्यामध्ये जे काही कर्मचारी काम करत असतात त्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या दृष्टीने मार्गदर्शन केलं जातं, त्यांना प्रोत्साहन दिलं जात असतं आणि सातत्याने त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कशा प्रकारे वाढ होईल यासाठी निर्देशनामध्ये प्रयत्न केलेले असतात. म्हणून आपण निर्देशनाची थोडक्यात व्याख्या बघू. तर निर्देशनाची 2 प्रकारे व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या लक्षात घ्या की निर्देशन म्हणजे काय, तर निर्देशन म्हणजे नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडत आहे किंवा नाही, किंवा सर्व कार्य पार पाडण्यासाठी जी काही सूचना देणारी प्रक्रिया असते किंवा जे काही तंत्र असतात ते तंत्र म्हणजे निर्देशन होय. म्हणजे लक्षात घ्या, नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आवश्यक सूचना देणारी प्रक्रिया म्हणजे आपण त्याला निर्देशन असे म्हणत असतो. किंवा निर्देशनाची दुसरी व्याख्या त्यांनी केलेली आहे ती म्हणजे लक्षात घ्या की व्यवस्थापनाच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष काम करत असतात, म्हणजे कर्मचारी जे काम करत असतात त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेरणा देणे, त्याच प्रकारे त्यांना चांगल्या प्रकारचे नेतृत्व देणे म्हणजे निर्देशन होय. म्हणजे आपण निर्देशनाची अशा 2 प्रकारे व्याख्याही लक्षात घेऊ शकतो. यामध्ये मी तुम्हाला पहिली व्याख्या सांगितली ती म्हणजे की नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडत आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देणारी प्रक्रिया किंवा तंत्र म्हणजे निर्देशन होय. किंवा दुसरी व्याख्या आहे व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष म्हणजे कर्मचारी कार्य करत असतात, काम करत असतात, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेरणा देणे, त्यांना नेतृत्व देणे म्हणजे निर्देशन होय. म्हणजे इथं आपण निर्देशनाची ही व्याख्या लक्षात घेऊ शकतो. आपण सुरुवातीला काय केले, नियोजनामध्ये व्यवसाय संस्थेचे ध्येय उद्दिष्ट ठरवले व ते ध्येय व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्ग तयार केले. संघटनामध्ये काय केले की जे काही ठरवलेले उद्दिष्ट आहेत, धोरणं आहेत
की ठरवलेली धोरणे किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्याचे गट केलेत आणि ते कार्य योग्य जबाबदारीसह योग्य विभागाकडे सोपवलेत. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली. अनेक विभाग आहेत, अनेक विभागांचे कार्य वेगवेगळे आहेत आणि त्या विभागांमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं काम कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे करण्यात आलं. आणि त्यानंतर निर्देशन हे काय करतं की नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडत आहे किंवा नाही त्यासाठी आवश्यक सूचना देणारी प्रक्रिया म्हणजे निर्देशन होय. म्हणजे बघा, इथं निर्देशनामध्ये प्रत्यक्ष कर्मचारी हे कार्य करत असतात आणि प्रत्यक्ष कार्य करत असताना त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांना प्रेरणा देण्याचं काम किंवा त्यांना योग्य रीतीने नेतृत्व देण्याचं कार्य निर्देशनाच्या माध्यमातून हे होत असतं. म्हणजे एक बाब इथे लक्षात येते की तुम्ही जर नियोजन केलेलं असेल, समन्वय योग्य रीतीने संघटन योग्य रीतीने पूर्ण केलेलं असेल, कर्मचाऱ्यांची सुद्धा नेमणूक केलेली असेल, परंतु जोपर्यंत कर्मचारी हा प्रत्यक्षरित्या काम करत नाही तोपर्यंत त्या कार्याची पूर्तता ही होणार नाही. म्हणून कर्मचारी प्रत्यक्षरित्या काम करण्यासाठी, योग्य रीतीने कार्य करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला प्रेरणा देण्याचं काम, त्या कर्मचाऱ्याला मार्गदर्शन करण्याचं काम निर्देशनाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये निर्देशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत व्यवसाय संस्थेचं अस्तित्व आहे तोपर्यंत त्या व्यवसाय संस्थेमध्ये निर्देशन हे सातत्याने करावं लागत असतं. कारण की इथं व्यवसाय संस्थेचं कोणतंही काम असो ते काम प्रत्यक्षरित्या पूर्ण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. म्हणजे इथे एक बाब लक्षात घ्या, जर परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला गेला की असं कोणतं कार्य आहे की ज्यामध्ये प्रत्यक्ष कार्याची अंमलबजावणी केली जाते, तर त्याचं उत्तर आहे निर्देशन. म्हणजे इथं विद्यार्थ्यांनो एकच बाब लक्षात ठेवा की निर्देशनामध्ये प्रत्यक्षरित्या कार्यालाही सुरुवात केलेली असते, प्रत्यक्षरित्या कार्याची अंमलबजावणी केलेली असते. म्हणून जे काही कर्मचारी प्रत्यक्षरित्या कार्याला सुरुवात करतात, प्रत्यक्षरित्या कार्याची अंमलबजावणी करतात, अशा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचं काम निर्देशनाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये निर्देशन हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे इथे एक बाब लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये जे काही 3 स्तर आहेत, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर, या तिन्ही स्तरांमध्ये निर्देशन हे खूप महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला मागील लेक्चरला सांगितलं होतं की व्यवसाय संस्था असते, तिचं उद्दिष्ट हे स्पेशल उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभाग असतात आणि त्या विविध विभागांचं विविध कार्य हे वेगवेगळं असतं, परंतु त्यांचं उद्दिष्ट हे एकच असतं. अशा विविध विभागांमध्ये काम करण्यासाठी जे काही कर्मचारी कार्यरत असतात त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम निर्देशनाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून निर्देशन हे व्यवसाय संस्थेमध्ये आवश्यक असते. म्हणजे मग ती संस्था कोणतीही असू द्या, ती संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये निर्देशन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून इथे आपल्याला निर्देशन हे कार्य विचारात घेणं गरजेचं आहे. फक्त विद्यार्थ्यांनो एकच बाब लक्षात ठेवा की निर्देशनामध्ये प्रत्यक्ष कार्याची अंमलबजावणी केली जात असते, प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केलेली असते आणि हे कार्य करत असताना जे कर्मचारी कार्यरत असतात त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांना प्रेरणा देण्याचं काम आणि योग्य रीतीने नेतृत्व देण्याचं काम निर्देशनाच्या माध्यमातून होत असतं, हेच लक्षात ठेवा. म्हणजे इथं प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करणारं कोणतं कार्य आहे ते म्हणजे निर्देशन. त्यानंतर निर्देशन हे सातत्याने चालणारं कार्य आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं का की निर्देशन ही सतत चालणारी कृती आहे. कारण जोपर्यंत व्यवसाय संस्था कार्यरत आहे तोपर्यंत निर्देशन हे सातत्याने चालत असतं. म्हणजे व्यवसाय संस्थेची वाढ करायची असेल, व्यवसाय संस्था टिकून ठेवायची असेल तर निर्देशन हे खूप महत्त्वाचं आहे, यातून आपल्याला लक्षात येत असतं. त्यानंतर आपण निर्देशन हे व्यवसाय संस्थेमध्ये का आवश्यक आहे त्याचे आपण महत्त्व बघणार आहोत. यामध्ये निर्देशनाचं पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे कार्याला प्रवृत्त करणे.
किंवा कामाला प्रवृत्त करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं एक बाब लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये निर्देशन हे कार्याला प्रवृत्त करण्यासाठी महत्त्वाचं आहे. का तर लक्षात घ्या की व्यवस्थापक जो कार्यरत असतो त्या व्यवस्थापकाच्या हाताखाली अनेक कर्मचारी हे काम करत असतात आणि हे कर्मचारी काम करत असताना त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन करण्याचं काम, त्याचबरोबर ते कार्य किंवा ते काम कोणी आणि कधी करावे यासाठी आदेश देण्याचं काम व्यवस्थापक हे करत असतो. म्हणजे व्यवस्थापक हा आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काम करून घेत असतो. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापक कार्य करण्यास प्रवृत्त करत असतो आणि हे निर्देशनाच्या माध्यमातून शक्य होत असतं. म्हणून निर्देशन हे प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला इथं लक्षात येईल. म्हणजे बघा, मी तुम्हाला फक्त आता एकाच व्यवस्थापकाचं उदाहरण दिलं. यामध्ये अनेक विभाग आहेत आणि अनेक विभागामध्ये अनेक व्यवस्थापक काम करत आहेत. अशा सर्व विभागातील व्यवस्थापक हे आपल्या हाताखालील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात, त्यांना प्रेरणा देत असतात आणि त्यांच्याकडनं प्रत्यक्ष कार्य करून घेत असतात. म्हणजे प्रत्यक्ष ते त्यांच्याकडनं कार्य करून घेतात, म्हणजे ते व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करत असतात. म्हणून हे कार्याला प्रवृत्त करण्याचं काम निर्देशनाच्या माध्यमातून शक्य होत असतं. म्हणून निर्देशन हे कार्याला प्रवृत्त करण्यासाठी महत्त्वाचं आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे की प्रयत्नांचे एकत्रीकरण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. आता प्रयत्नांचं एकत्रीकरण म्हणजे काय की एकत्रीकरण म्हणजे की व्यवसाय संस्थेचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितरित्या कार्य करावे, हे यातून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, प्रयत्नांचे एकत्रीकरण जर करायचं असेल, जरी अनेक विभाग असतील, त्यांचे काम वेगवेगळे असतील, त्यांचे कार्य वेगवेगळे असतील, तरीसुद्धा त्या प्रत्येक विभागाचं ध्येय हे एकच ध्येय असतं, ते म्हणजे व्यवसाय संस्थेचे ध्येय प्राप्त करणे. म्हणजे हे ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी योग्य संभाषण आणि चांगले नेतृत्वाच्या माध्यमातून एकत्रीकरण होत असतं. जर प्रत्येक विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जर योग्य रीतीने संभाषण केलं आणि त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केलं, नेतृत्व दिलं, तर त्यांच्यामध्ये एकत्रीकरण निर्माण होते आणि एकत्रीकरण निर्माण झाल्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम पूर्ण होण्यास मदत होत असते. म्हणजे हे सुद्धा निर्देशनाच्या माध्यमातून शक्य होत असते. कारण निर्देशन हे प्रयत्नांचे एकत्रीकरण करून ध्येय प्राप्त करण्यासाठी सहाय्य करत असतात, मदत करत असतात. म्हणून प्रयत्नांचे एकत्रीकरण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे निर्देशन हे एक प्रेरणेचे साधन असण्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण निर्देशनामध्ये मी तुम्हाला व्याख्या सांगितली होती काय की निर्देशनामध्ये व्यवस्थापक हा त्याच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतो, प्रेरणा देत असतो आणि योग्य रीतीने त्यांना प्रोत्साहन देत असतो. म्हणून निर्देशनामध्ये निर्देशन हे एक प्रेरणेचं साधन म्हणून ओळखलं जात असतं. कारण ज्यावेळेस व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापकाच्या हाताखाली जे काही कर्मचारी काम करत असतात, त्यावेळेस व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्यांची पात्रता, त्याचबरोबर त्यांचे गुण व क्षमता ओळखत असतो आणि त्यांची पात्रता, गुण व क्षमता ओळखल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा होईल यासाठी त्यांना सातत्याने व्यवस्थापक प्रेरणा देत असतो. म्हणून प्रेरणेचे साधन हे व्यवस्थापक हा निर्देशनाच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. म्हणून व्यवस्थापक हा निर्देशनाच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन करत असतो. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापक त्याच्या हाताखालील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना
योग्य रीतीने मार्गदर्शन करतो. मार्गदर्शन केल्यानंतर व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्यांचे गुण व क्षमता ओळखत असतो. गुण आणि क्षमता ओळखल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा होईल यासाठी त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापक सातत्याने प्रेरणा देत असतो, जेणेकरून कर्मचारी योग्य रीतीने कार्य करतील. आणि जर कर्मचारी योग्य रीतीने जर कार्य करत असतील, त्यातून व्यवसाय संस्थेची वाढ होताना दिसून येत असते. म्हणजे बघा, फक्त इथे व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनच करायचं का? नाही, तर कर्मचाऱ्यांचा मतांचा सुद्धा आदर व्यवस्थापकाने केलेला असला पाहिजे. तरच व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होत असते. म्हणून निर्देशन हे एक प्रेरणेचे साधन म्हणून महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की स्थिरता प्रदान करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. आता स्थिरता म्हणजे काय? सातत्य. की व्यवसाय संस्थेमध्ये जर सातत्य टिकून ठेवायचं असेल, व्यवसाय संस्था जर दीर्घ कालावधीसाठी जर टिकून ठेवायचे असेल, तर त्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे, हे सांगितलेलं आहे. मग निर्देशन हे जर महत्त्वाचं असेल, तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये योग्य रीतीने एक माध्यम हे असणं गरजेचं आहे. जर व्यवसाय संस्थेमध्ये योग्य माध्यम असलं, म्हणजे संदेशवहन योग्य रीतीने असलं, जर तिथे सातत्याने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन केलेलं असेल, त्यांना प्रेरणा दिलेली असेल आणि योग्य रीतीने तिथे पर्यवेक्षण होत असेल, म्हणजे नियंत्रण घडून येत असेल, तर व्यवसाय संस्थेला एक स्थिरता प्रदान होताना दिसून येत असते. म्हणजे आपण बाहेर अनेक उदाहरणं बघतो की एखादी व्यवसाय संस्था लवकर स्थापन झालेली असते आणि ती दीर्घ कालावधीसाठी टिकलेली असते. म्हणजे लक्षात घ्या, एखादी व्यवसाय संस्था सातत्याने कार्य करत असते म्हणजे काय? ती टिकून राहत असते. आणि जर ती व्यवसाय संस्था टिकून राहते, तर ते आपल्याला कशावरनं दिसून येत असतं? त्या व्यवसाय संस्थेच्या कार्यावरनं दिसून येत असतं. म्हणून जर व्यवसाय संस्था दीर्घ कालावधीसाठी टिकून ठेवायची असेल, तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये योग्य मार्गदर्शन, योग्य प्रेरणा, त्याचबरोबर योग्य नेतृत्व, योग्य संदेशवहन या सर्व घटकांमध्ये योग्य तो समतोल असला पाहिजे. जर मार्गदर्शन, नेतृत्व, प्रेरणा, संदेशवहन या घटकांमध्ये जर योग्य रीतीने समानता असेल, संतुलन असेल, तरच व्यवसाय संस्था दीर्घ कालावधीसाठी टिकून राहत असते. म्हणून व्यवसाय संस्थेला स्थिरता प्रदान करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर निर्देशनाचं पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे लक्षात घ्या की बदलांचा सामना करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. आता बदलांचा सामना करण्यासाठी म्हणजे काय? की व्यवसाय संस्था असते. आपण मागील इयत्तेमध्ये, मागील 11वीमध्ये आपण बघितलं होतं की व्यावसायिक पर्यावरण हे एक प्रकरण आपण बघितलेलं होतं. त्या प्रकरणामध्ये व्यावसायिक पर्यावरणाचे 2 घटक त्यांनी केलेले होते. एक अंतर्गत घटक आणि दुसरा बहिर्गत घटक. अंतर्गत घटक हे नियंत्रित करता येतात, परंतु बहिर्गत घटक हे नियंत्रित करता येत नाही. म्हणजे जे काही व्यवसाय संस्थेबाहेरील जे काही बदल आहेत, ते बदल आत्मसात करण्यासाठी, त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. म्हणजे कसं? लक्षात घ्या, जर बाहेरील जे काही बदल सातत्याने होत असतील, तर ते बदल कर्मचाऱ्यांना आत्मसात करावे लागत असतात आणि ते बदल कर्मचाऱ्यांनी योग्यरीतीने आत्मसात करावे यासाठी व्यवस्थापक त्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि व्यवस्थापक त्यांच्याकडनं ते कार्य योग्यरीतीने पूर्ण करून घेत असतात. म्हणजे लक्षात घ्या की बाहेरील बदल योग्यरीतीने समजण्यासाठी व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना निर्देशनाच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन हे करत असतात, जेणेकरून कर्मचाऱ्यांना बाहेरील घटक हे समान वाटावेत, बाहेरील घटकांना सामोरे जाता यावे यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. आता संसाधने म्हणजे काय? साधन संपत्ती.
की व्यवसाय संस्थेमध्ये जी काही साधन संपत्ती असेल, उदाहरणार्थ यंत्रसामग्री असेल, पैसा असेल, विविध पद्धती असतील किंवा मनुष्यबळ असेल, या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. म्हणजे व्यवस्थापकाच्या हाताखाली जे काही कर्मचारी काम करत असतात, या कर्मचाऱ्यांनी साधन संपत्तीचा वापर कशा प्रकारे करावा यासाठी व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. म्हणजे इथे लक्षात घ्या की व्यवस्थापक त्याच्या हाताखालील त्या विभागातील तो व्यवस्थापक त्याच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना साधन संपत्तीचा वापर कशा प्रकारे करावा यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून साधन संपत्तीचा योग्य वापर व्हावा यासाठी व्यवस्थापक हे कार्यरत असतो. आणि हे सर्व कार्य व्यवस्थापक हा निर्देशनाच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की संघभावना निर्माण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. आपण मागील प्रकरणामध्ये हेनरी फेवल यांचे व्यवस्थापनाची 14 तत्वे विचारात घेतलेली होती. त्यामध्ये क्रमांक 14चे एक तत्व मांडलेले होते, ते म्हणजे संघभावनेचे तत्व. म्हणजे काय, एकी हेच बळ, हे तत्व तिथे मांडलेले होते. म्हणजे लक्षात घ्या, त्याच तत्वाचा अवलंब करून व्यवसाय संस्थेमध्ये संघभावना निर्माण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. आता कशा प्रकारे निर्देशन हे महत्त्वाचं असतं लक्षात घ्या की इथं जर व्यवसाय संस्थेला जर मोठ्या प्रमाणावर यश मिळवायचं असेल, मोठ्या प्रमाणावर जर नफा वाढवायचा असेल, मोठ्या प्रमाणावर विस्तार करायचा असेल, तर प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याच्या वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक प्रयत्नांवर किंवा त्याच्या वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हितावर त्याने जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं असलं पाहिजे. म्हणजे इथं लक्षात घ्या की वैयक्तिक प्रयत्नापेक्षा सामूहिक प्रयत्नावर जास्त अवलंबून राहण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. कारण व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापक आपल्या व्यवसाय संस्थेची वाढ करण्यासाठी, आपल्या व्यवसाय संस्थेचं यश मिळवण्यासाठी वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवत असतात. म्हणून हे सर्व संघभावनेच्या माध्यमातून हे पूर्ण होत असतं. इथे आपल्याला हे दिसून येत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्व सांगितलं आहे ते म्हणजे की व्यक्तींमधील क्षमता ओळखण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. आता व्यक्तीमधील क्षमता कशा प्रकारे ओळखायची, तर इथे एक लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये जे व्यवस्थापक कार्यरत आहेत, ते सर्व व्यवस्थापक जे काही कर्मचारी कार्यरत असतात, त्या कर्मचाऱ्यांचे गुण, त्यांची क्षमता ओळखत असतात आणि त्यानुसार त्यांना प्रयत्न करण्यास किंवा मार्गदर्शन करत असतात. म्हणजे इथं लक्षात घ्या की व्यवस्थापक आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांचे गुण व कौशल्य ओळखून, क्षमता ओळखून त्यांना योग्यरीतीने मार्गदर्शन करत असतात की जेणेकरून ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील. म्हणजे इथं एक बाब लक्षात घ्या की मी वारंवार सांगतोय, काय सांगतोय की इथे या निर्देशन या कार्यामध्ये कर्मचाऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केलेलं असतं, प्रेरणा दिलेली असते, प्रोत्साहन दिलेलं असतं की जेणेकरून कर्मचारी प्रत्यक्ष काम करत असताना ते काम किंवा ते कार्य योग्यरीतीने पूर्ण करेल. म्हणून निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांमधील जी काही क्षमता असते ती क्षमता व्यवस्थापक हा ओळखत असतो आणि व्यवस्थापकाने ती क्षमता ओळखल्यानंतर तो कर्मचारी कशा प्रकारे अधिक कार्यक्षमतेने काम करेल यासाठी त्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याचं काम व्यवस्थापक करत असतो. म्हणून इथं आपल्याला व्यक्तीमधील क्षमता ओळखण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. आता वाढ तुम्ही कशा प्रकारे कराल, त्यांना मार्गदर्शन कराल, त्यांना प्रेरणा द्याल. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी त्यांना योग्यरीतीने मार्गदर्शन करून, त्यांना प्रेरणा देऊन आणि त्या सर्वांमध्ये संघभावना निर्माण करून कार्यक्षमता ही वाढवता येत असते.
म्हणजे इथं लक्षात घ्या, जर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली तर व्यवसाय संस्थेची सुद्धा कार्यक्षमता वाढताना दिसून येते. जर कर्मचारी प्रत्यक्षरित्या काम करत असेल आणि त्यांना जर वारंवार मार्गदर्शन दिलं जात असेल, त्यांना प्रेरणा दिली जात असेल, तर हे सर्व कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतात आणि कार्यक्षमतेने काम करत असल्यामुळे आपोआप त्या सर्वांमध्ये संघभावना निर्माण होते आणि संघभावना निर्माण झाल्यामुळे व्यवसायाला होणारा नफा हा जास्त होतो आणि ती व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणावर प्रगती करत असते, यश मिळवत असते. म्हणजे इतरांना त्या व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता दिसून येत असते. म्हणून कार्यक्षमता वाढण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की सहकार्य. आता निर्देशनासाठी निर्देशनामध्ये व्यवसाय संस्थेमध्ये सहकार्य करण्यासाठी निर्देशन हे का महत्त्वाचं असतं लक्षात घ्या, की जर व्यवसाय संस्थेचं कार्य जर योग्य रीतीने पूर्ण करायचं असेल तर व्यवसाय संस्थेमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना असणं गरजेचं आहे. म्हणजे जर व्यवसाय संस्थेला योग्य रीतीने यश प्राप्त करायचं असेल तर व्यवसाय संस्थेतील जे काही 3 स्तर आहेत, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि निम्न स्तर म्हणजे कनिष्ठ स्तर, या तिन्ही स्तरांमध्ये योग्य ते सहकार्य असणं गरजेचं आहे. जर त्यांच्यामध्ये योग्य रीतीने सहकार्य असेल तरच त्या व्यवसाय संस्थेला तिचं उद्दिष्ट पूर्ण करता येईल, अन्यथा करता येणार नाही. म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये योग्य सहकार्य निर्माण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं, हे आपल्या इथे लक्षात येत असतं. म्हणजे इथं लक्षात घ्या की आपण निर्देशनाची व्याख्या आणि निर्देशनाचे एकूण 10 महत्त्व आपण विचारात घेतलेले आहेत. त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या की आपण निर्देशनाची व्याख्या बघितलेली होती. व्याख्या अशी होती की नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी, त्याचबरोबर आवश्यक सूचना देण्यासाठी जी प्रक्रिया कार्यरत आहे तिला निर्देशन असे म्हणतात. त्याच प्रकारे आपण दुसरीसुद्धा व्याख्या तिथं केलेली आहे. ती व्याख्या लक्षात घ्या की व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या, ती व्याख्या म्हणजे की व्यवस्थापनाचे कार्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी किंवा व्यवस्थापनाचे कार्य योग्य रीतीने करण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात, म्हणजे जे कर्मचारी काम करत असतात, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेरणा देणे आणि योग्य नेतृत्व देणे म्हणजे काय, निर्देशन होय. आपण ह्या निर्देशनाच्या 2 व्याख्या बघितल्या होत्या. त्यानंतर आपण निर्देशनाचे महत्त्व विचारात घेतले होते. त्यामध्ये पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे की कार्याला प्रवृत्त करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे दिलेले काम प्रत्यक्ष कर्मचारी हाताखालील जे कर्मचारी काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा अशा कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला येईल. म्हणजे हे कार्याला प्रवृत्त करण्याचं काम कोण करतं, व्यवस्थापक करत असतो आणि हा व्यवस्थापक त्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतो आणि प्रेरणा देत असतो, प्रोत्साहन देत असतो. म्हणून प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करण्यासाठी, कार्याला प्रवृत्त करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण दुसरं महत्त्व विचारात घेतलं ते म्हणजे प्रयत्नांचे एकत्रीकरण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. जर प्रयत्नांचं योग्य रीतीने एकत्रीकरण करायचं असेल तर चांगले नेतृत्व आणि संभाषणाच्या माध्यमातून एकत्रीकरण करणं शक्य होत असतं, तरच व्यवसाय संस्थेला तिचं यश प्राप्त करता येईल, अन्यथा करता येणार नाही. त्यानंतर आपण तिसरं महत्त्व विचारात घेतलेलं होतं ते म्हणजे निर्देशन हे एक प्रेरणेचे साधन आहे. आता निर्देशन प्रेरणेचे साधन कशा प्रकारे आहे की निर्देशनामध्ये सातत्याने कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली जात असते, मार्गदर्शन केले जात असतं आणि त्यानं जर सातत्याने मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली आणि कर्मचाऱ्यांचा मतांचा जर आदर केला तर कर्मचारी हे अधिक कार्यक्षमतेने काम करत असतात. म्हणून निर्देशन हे एक प्रेरणेचे साधन आहे, हे आपल्याला इथे लक्षात येते. त्यानंतर पुढचं महत्त्व की स्थिरता प्रदान करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं.
आता स्थिरता प्रदान करण्यासाठी म्हणजे काय, एक सातत्य टिकून ठेवण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. ते म्हणजे लक्षात घ्या, जर एखादी व्यावसायिक संस्था दीर्घ कालावधीसाठी टिकून ठेवायची असेल तर व्यावसायिक संस्थेमध्ये जे काही घटक आहेत, उदाहरणार्थ संदेशवहन आहे, नेतृत्व आहे, पर्यवेक्षण आहे किंवा नियंत्रण आहे, हे सर्व घटकांमध्ये जर योग्य रीतीने समतोल साधला गेला तरच व्यवसाय संस्थेला एक प्रकारची स्थिरता प्रदान किंवा स्थिरता प्राप्तही होत असते. त्यानंतर पुढचं महत्त्व विचारात घेतलं ते म्हणजे की बदलांचा सामना करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. आता बदल कोणते, की व्यवसाय संस्थेबाहेरील जे काही बदल होत असतात आणि त्या बदलांचा व्यवसाय संस्थेवर सातत्याने परिणाम होत असतो. म्हणून अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांना प्रेरणा देण्याचं काम व्यवस्थापक हा करत असतो. म्हणून बदलांना सामोरे जाण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पुढचं महत्त्व की साधन संपत्तीचा किंवा संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी किंवा कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. आता व्यवसाय संस्थेमध्ये विविध संपत्ती असेल, विविध साधन सामग्री असेल, उदाहरणार्थ यंत्रसामग्री असेल, विविध पद्धती असतील, पैसा असेल किंवा मनुष्यबळ असेल, तर या साधन संपत्तीचा, या साधन सामग्रीचा योग्य रीतीने वापर करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं असतं. म्हणजे व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतो की व्यवसाय संस्थेतील साधन संपत्तीचा वापर हा कशा प्रकारे करावा. म्हणजे इथं निर्देशनाचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की संघभावना निर्माण करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. जर व्यवसाय संस्थेतील प्रत्येक विभागामध्ये जर संघभावना निर्माण केली आणि वैयक्तिक हितापेक्षा जर सामूहिक हिताकडे जर लक्ष दिलं गेलं, म्हणजे काय, वैयक्तिक प्रयत्नापेक्षा सामूहिक प्रयत्नांवर जर जास्त लक्ष दिलं गेलं तर व्यवसाय संस्थेला तिचं उद्दिष्ट पूर्ण हे करणे सहज शक्य होत असतं. म्हणून इथे आपल्याला निर्देशनाचं महत्त्व लक्षात येईल. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे व्यक्तीमधील क्षमता ओळखण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यक्तीमधील, कर्मचाऱ्यांमधील जे काही गुण आहेत, जे काही कौशल्य आहेत, ते कौशल्य ओळखून त्यांच्या कौशल्यामध्ये कशा प्रकारे वाढ होईल यासाठी व्यवस्थापक सातत्याने त्यांना मार्गदर्शन करत असतो, प्रेरणा देत असतो की जेणेकरून ते कार्यक्षमतेने काम करतील. म्हणून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी निर्देशन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये जर वाढ करायची असेल तर त्यांना एकच पर्याय आहे, तो म्हणजे कोणता, की त्यांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं आणि मार्गदर्शन करणं आणि व्यवसाय संस्थेची वाढ घडवून आणणं हे निर्देशनाच्या माध्यमातून शक्य होत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे सहकार्य. जर व्यवसाय संस्थेला तिचं उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तर व्यवसाय संस्थेतील उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर यांच्यामध्ये योग्य सहकार्य असणं गरजेचं आहे. तरच व्यवसाय संस्थेला तिचं कार्य किंवा तिचे यश योग्य रीतीने पूर्ण करता येईल. म्हणजे इथं आपल्याला सहकार्याचं सुद्धा निर्देशनाच्या माध्यमातून काय महत्त्व आहे हे इथे लक्षात येतं. म्हणजे इथं आपण एकूण निर्देशनाचे महत्त्व विचारात घेतलेले आहेत. पुढील लेक्चरला आपण समन्वय हे व्यवस्थापनाचे 5वे महत्त्वाचे कार्य विचारात घेऊ. धन्यवाद.